एक वकिलाचं आणि सामान्य माणसाचं रिलेशन कसं असलं पाहिजे? वकील आणि डॉक्टर या दोन लोकांपासून आपण गोष्टी लपवायच्या नाही. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे तरी देखील माझं पहिलं कर्तव्य आहे की मला त्याची केस कोर्टात लढायची आहे. हा विषय कोर्टाचा राहिला, पोलिसांचा राहिला किंवा ज्युडिशियरीचा राहिला की ज्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांनी ती गोष्ट केली आहे. पोलीस स्टेशनला तुम्ही जर येतायत आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तर तुम्ही व्हिडिओ काढू शकता. ते लोकांसाठी म्हणून आहेत. एखाद्या मुलाकडनं किंवा लहान मुलाकडनं ॲक्सिडेंट घडला तर बाबा त्याला लगेच सोडून द्या. Correct. समज देऊन सोडून द्या की या अपघातामध्ये जर तो अल्पवयीन आहे तर तुम्ही MV ॲक्टच्या नवीन तरतुदीनुसार त्याच्या पालकांवरती गुन्हा दाखल करा. की एखाद्या पुरुषावर जर अन्याय होत असेल की सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे आता मला कुठलाही पर्याय राहणार नाही किंवा माझ्यावर अन्याय होणारच आहे, तर असं मुळीच नाहीये. आता ह्या महिलांचा जो हक्क, एक प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर महिलेने घेतली, मला या घराचा हक्क हवा. तसंच जर तो पुरुष कमवत नसला आणि त्यांच्यामध्ये जर डिवोर्स होतो तर तो पुरुष तसा हक्क मागू शकतो का? तर त्याला त्याच्या पत्नीकडून मेंटेनन्स, याचा अर्थ पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. कोर्टाला खोटे कागदपत्र करून दिले, खोटं शपथपत्र कोर्टात दाखल केलं म्हणून तो पुरुष त्या स्त्रीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करू शकतो. जर तुम्हाला कोर्टाकडनं काही मागायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला केस करावी लागेल. लोक हे तत्व लक्षातच घेत नाहीत. मॅरेज सर्टिफिकेट किती महत्त्वाचं आहे? किंवा कोणताही पुजारी तुम्हाला तुमच्या लग्नाचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही. जर ते मॅरेज सर्टिफिकेट कोणी म्हणत असेल तर ते इलिगल आहे. त्याला जर प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲड करायचं नाही तर त्याच्या नावावरती प्रॉपर्टी करायची, पण तो मायनर आहे तर ते करू शकतात. फक्त तो मुलगा तर ती मुलगी जोपर्यंत मोठी होत नाही, म्हणजे संज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला ती प्रॉपर्टी डिस्पोज करता येते. ते कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला प्रॉपर्टी घेताना चेक करून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट जो आहे तो आपण जरा गंभीर विषयांवरती करणार आहोत. कारण काय की नॉर्मली FIR वगैरे हा जेव्हा म्हणजे ही गोष्ट जेव्हा येते तेव्हा लोक घाबरतात आणि कधी कोणती गोष्ट, कधी कोणती स्टेप घ्यायची हे लोकांना माहिती नसते. सो आजचा हा जो पॉडकास्ट होणार आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा इन जनरल कव्हर करणार आहोत ज्याच्याने तुम्हाला पण बेसिक नॉलेज येऊन जाईल ही जी पद्धत आहे ही कशी वर्क करते. आपल्यासोबत जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. तुमचं पॉडकास्टच्या माध्यमातून आज जेव्हा आपण ऑडियन्सशी बोलतो आहे एक साधारणपणे गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ मी या क्षेत्रात काम करतोय आणि प्रत्येक वकिला थोडंसं सामाजिक जबाबदारीतून काम करत असतो. ठीक आहे, त्यामुळे ती जबाबदारी आजही मी माझ्या व्यवसायाशी निगडीत असो किंवा समाजाशी निगडीत असो ती सांभाळण्याचं आणि कुठंतरी समाजापर्यंत, प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत कायदेशीर माहिती किंवा नॉलेज पोहोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बरोबर. सर, सर्वात आधी मला हा प्रश्न आहे की FIR जेव्हा आपण करतो तर बरेच लोक ह्या गोष्टीला घाबरतात कारण त्यांना माहिती आहे इथून पुढे पोलिसांकडे जाणं ह्या गोष्टी सतत चालू राहतील. तर FIR ला घेऊन लोक काय इतकी घाबरतात? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपण ज्याला FIR म्हणतो, ठीक आहे, याचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट कोणी करायचा आहे? ज्याला कोणाला एखाद्या गोष्टीची पहिल्यांदा माहिती मिळते. इट इज अ फर्स्ट इन्फॉर्मेशन. आणि ती माहिती काय मिळालेली की बाबा एखादं जर बेकायदेशीर कृत्य झालं आहे, एखादा गुन्हा झाला आहे, एखादी चुकीची गोष्ट झाली आहे, तर माझं प्रथम कर्तव्य काय आहे नागरिक म्हणून? तर माझं पहिलं कर्तव्य आहे की मी जवळच्या पोलीस स्टेशनला या गोष्टीची माहिती दिली पाहिजे. बरोबर. जर आसपास पोलीस स्टेशन नसेल तर मी टोल फ्री नंबरवर कॉल करून या गोष्टीची माहिती दिली पाहिजे किंवा मी पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे. एक नागरिक म्हणून माझं हे पहिलं कर्तव्य आहे. ठीक आहे. आता FIRचा जेव्हा आपण संबंध एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक फिर्यादीशी करतो तेव्हा त्या व्यक्तीने लक्षात घेतलं पाहिजे की जर तुमच्यावर अन्याय झाला आहे तर तुमच्यावर अन्याय झाल्यानंतर जर तुम्ही त्या अन्यायाच्या विरुद्ध, ज्या व्यक्तीने तुमच्यावरती अन्याय केला आहे किंवा गुन्हा केला आहे
त्याच्या विरुद्ध तक्रारच केली नाही ओके. तर दखल कोण घेणार? बरोबर. आपण रोडनी जाताना बऱ्याचशा गोष्टी बघत असतो की Yes. समजा एखादा ऍक्सिडेंट झाला, तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिलं कर्तव्य काय असतं की आपण जवळच्या एखाद्या हॉस्पिटलला कळवू, हो. ॲम्ब्युलन्स बोलू. त्याच पद्धतीने जर तुमच्यासमोर एखादी घटना घडली ज्याच्यामध्ये एखाद्यावर आघात झाला आहे, कोणावर वार झाला आहे, कोणाची तिथं तुमच्यासमोर मृत्यू झाला आहे किंवा एखाद्याला खूप मारहाण करून लोक पळून गेले आहेत, तर अशा प्रकारची घटना जेव्हा तुमच्या समोर घडते तेव्हा तुमचं पहिलं कर्तव्य हे पाहिजे की तुम्ही नागरिक म्हणून तुम्ही पोलिसांना कळवलं पाहिजे. ओके. आता दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडं ही घटना पोलिसांना कळवणं हा जो विषय आहे हा थोडासा लोकांना कठीण वाटतो. करेक्ट. आता कठीण का वाटतो? कारण जे पोलिसांच्या बद्दल आपल्या मनात जे काही ग्रह आहेत किंवा आपल्याला जे वाटतं की बाबा पोलिसांकडे जायचं किंवा पोलीस स्टेशनला जायचं म्हणजे काहीतरी वेगळं करतोय आपण, बरोबर. ही जी भावना आहे ना, ही भावना जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत या गोष्टी नॉर्मल होऊ शकत नाहीत. बरोबर. ही मनातली भीती आधी गेली पाहिजे. आता मागच्या वेळेस पण काय झालं की मागं मी माझ्या एका रीलमध्ये देखील ही गोष्ट लोकांना सांगितली होती की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन व्हिडिओ शूटिंग करू शकता म्हणून. ओके. बरं, मग या गोष्टीवरती खूप गजब झाला. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये मला खूप फोन आले, काहींचे कमेंट्स पण आले की पोलीस आम्हाला मारतील, असं पोलीस स्टेशनला जाऊन व्हिडिओ शूटिंग कसं काय करता येईल, असे प्रकार झाले की अलाउड नाही वगैरे. आणि त्याच्यानंतर इथं पुण्यामधले जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांनी स्वतः ही गोष्ट काही महिन्यांनी डिक्लेअर केली की हो, पोलीस स्टेशनला तुम्ही जर येतायत आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाहीये तर तुम्ही व्हिडिओ काढू शकता. ओके. आफ्टर ऑल इट इज अ पब्लिक प्रिमायसेस. बरोबर. ते लोकांसाठी म्हणून आहेत आणि जे पोलीस तिथं काम करतायत ते तुमच्या सेवेसाठी त्या खुर्चीवर बसलेले आहेत. करेक्ट. हो. तेव्हा तुम्ही तिथं जाणं हे तुमचा हक्क आहे. जर तुमचा हक्क आहे की तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे आणि जर एखादी व्यक्ती तुमच्या तक्रारीची दखल घेत नसेल तर तुम्ही लिटरली, आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्ही ती गोष्ट लाईव्ह करू शकता. बरोबर. तुम्ही इंस्टाला, फेसबुकला लाईव्ह जाऊ शकता. येस. तुम्ही त्याचा व्हिडिओ शूट करू शकता. तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियामध्ये मेन्शन करू शकता, त्यांना टॅग करू शकता. कारण या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत त्यांना पण कळणार नाही की ते कर्तव्याला जागेत नाहीयेत. बरोबर. तुम्ही जे सुरुवातीलाच प्रश्न विचारलात की लोक का बरं घाबरतात एफआयआरला, करेक्ट. तर लोक घाबरतात कारण लोकांना असं वाटतं की कोण जात बसणार आणि ते काय बोलतील. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू त्यांचं जाणं चालूच राहतंय का बऱ्याच गोष्टी, कारण त्यांना त्यांचं काम सोडून पण जावं लागणार. कधी पोलीस बोलवतायत त्यांना काही माहिती नाही. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या डोक्यात चालू असतात. आता विषय असा असतो की काही लोकांना असं वाटतं की मी जर एकदा पोलीस स्टेशनला एखादी तक्रार केली तर मला वारंवार बोलवलं जाईल. बरोबर. असं काही बोलवलं जात नाही. ओके. ठीक आहे. तुमचं स्टेटमेंट जे आहे ते दिल्यानंतर परत तुम्हाला बोलवण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस ती केस कोर्टासमोर सुरू होईल त्यावेळेस कोर्टात तुम्हाला जावं लागेल स्टेटमेंट द्यायला. आणि आजच्या काळामध्ये आपण जेव्हा डिजिटल युगात राहतोय तेव्हा हे स्टेटमेंट जे आहेत ते तुमचे ऑनलाईन पण घेतले जाऊ शकतात. ओके. तुम्ही VC द्वारे कनेक्ट होऊ शकता, तुम्ही ऑनलाईन ओथ घेऊ शकता किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही माध्यमांशी संपर्क साधून ती गोष्ट क्लिअर करू शकता. त्यामुळं मला तिथं थांबावं लागेल का, जावं लागेल का, असा काही विषय नाही. ओके. माझे काही क्लायंट्स आहेत की ज्यात समजा US मध्ये वगैरे राहत आहेत, त्यांचं इथं काही समजा पुण्यात मुंबईत प्रॉपर्टीज असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस जर पोलीस केस करावी लागली तर त्यांना देखील हा जो विषय आहे तेवढं सहकार्य पोलिसांमार्फत पण केलं जातं की स्टेटमेंट जे आहेत ना त्यात तुम्ही VCवर पण देऊ शकता. असं काही बंधन राहिलेलं नाही की तुम्हाला जावंच लागेल. बरोबर. ओके. आता मगाशी तुम्ही सांगितलं मगाशी की जर तक्रार घेत नसतील पोलीस तर आपण व्हिडिओ कॉल म्हणजे व्हिडिओ मार्फत हे लोकांपर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे ज्या लोकांपर्यंत ती गोष्ट जायची. पण नॉर्मली जेव्हा तक्रार घेत नाहीयेत पोलीस त्यावेळी व्हिडिओ कॉल सोडून पण अशी कोणती प्रोसेस आहे जी आपल्याला करायची? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की व्हिडिओ ही प्रोसेस नाहीये. व्हिडिओ हा तुमचा हक्क आहे. प्रोसेस कायद्याने वेगळी दिलेली आहे तुम्हाला. ओके. प्रोसेस काय आहे की आता जो BNS आणि BNSS हे जे आता नवीन कायदे आले आहेत, ठीक आहे, आता IPC किंवा CRPC जो होता पूर्वीचा आता नावं चेंज झाली आहेत. त्याच पद्धतीने काही प्रोव्हिजन्स पण चेंज आहेत, काही कलम पण चेंज आहेत. त्याच्यामध्ये 175(3) जो आहे सेक्शन 175(3)
त्यानुसार जर पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनची कोर्टामध्ये मॅजिस्ट्रेटकडे तक्रार करू शकता. ओके. हा झाला पहिला विषय, ज्याला पूर्वी 156(3) ची तक्रार म्हणायची. आणि मग जर तुम्ही कोर्टाकडे तक्रार केली की मी पोलिसांकडे असा अर्ज दिला होता, त्या अर्जाची माझ्याकडे रिसिव्ड आहे, पण पोलिसांनी अर्जावरती कुठलीच ॲक्शन घेतली नाही, तर त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात तशी तक्रार दाखल केल्यावर कोर्ट संबंधित पोलीस स्टेशनला एकतर ती तक्रार घ्यायला भाग पाडेल, म्हणजे FIR रेकॉर्ड करायला लावेल, किंवा पोलिसांना त्या बाबतीत एन्क्वायरी करून रिपोर्ट सादर करायला लावेल. यांनी जी तक्रार केलेली आहे त्याचा रिपोर्ट द्या, आणि तो रिपोर्ट कोर्ट वाचेल आणि मग कोर्ट ठरवेल की याच्यामध्ये गुन्हा दाखल करायचा का दुसरं काही करायचं. तेव्हा ही पद्धत आहे. आपल्याला जी पद्धत माहिती असली, प्रोसिजर माहिती असली, तर असं मुळीच होत नाही किंवा पोलिसांनी फिर्याद घेतली नाही मग काय करायचं. राईट. त्याला पर्याय आहे. कायद्याने तुमचे हक्क आणि पर्याय दिलेले आहेत, गरज फक्त वापरण्याची आहे. ओके. आता रिसेंटली महाराष्ट्राच्या बाहेरच एक घटना झाली आहे. ॲक्सिडेंट झाला आहे त्या मुलाचा. तो 10वीला आहे मुलगा, आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो मुलगा आहे तो पण 17 वर्षाचा, जो कार चालवत होता, ज्याने ॲक्सिडेंट केला आहे. आता बऱ्याचदा असं पुण्यात पण आपण पाहिलं आहे, हिट अँड रन केस जे असतात त्याच्यामध्ये जो ॲक्सिडेंट करतोय त्या व्यक्तीला लगेच सोडलं पण जातं आहे. म्हणजे ही काय छोटी गोष्ट नाही आहे. एकाचा मुलगा नाहीतर कुणाचे तरी फॅमिली मेंबर तिथे ऑफ होत आहेत त्या ॲक्सिडेंटमध्ये, पण त्याच वेळी जो माणूस ही घटना करतोय त्याला सोडलं पण जातं आहे. तर ह्यावरती तुम्हाला काय वाटतं की ही कारवाई नाहीतर हे जे आन्सर येतं समोरून ते बरोबर आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा तो मोटर व्हेकल ॲक्ट जो आहे की ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स जे असतात त्या गोष्टी नमूद होतात. त्याचबरोबरीने जो आता BNS आहे, जिथे ॲक्सिडेंटल इंजुरी, ॲक्सिडेंटल डेथ या गोष्टींची पण नोंद केली जाते, तेव्हा तो ॲक्सिडेंट आहे याचा अर्थ ती कृत्य किंवा ती कृती मुद्दामून केलेली नाही आहे. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की निग्लिजंट ऑन पार्ट ऑफ ड्रायव्हर याबद्दल आपण बोलत असतो, किंवा त्यांनी रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली आहे आणि म्हणून समोरची व्यक्ती गेली आहे. ठीक आहे. तर या गोष्टी कोर्टात सिद्ध व्हायला वेळ लागेल, त्याचे पुरावे रेकॉर्डवर येतील. जर पोलिसांना असं वाटत असेल की आता या क्षणाला आपण गाडी ताब्यात घेतलेली आहे, लोकांचे स्टेटमेंट घेऊन झालेले आहेत, तर त्यावेळेस प्रायमा फेसी एखादीची केस जर ॲक्सिडेंट म्हणून रेकॉर्डवर असेल, तर तो मर्डर नाही आहे, बरोबर, ठीक आहे, किंवा तो अटेम्प्ट टू मर्डर नाही आहे, तो ॲक्सिडेंट आहे, तर अशा वेळेस ती अचानक घडलेली गोष्ट आहे. आणि कायद्यामध्ये एक विशिष्ट वर्ड आहे ज्याला आपण मेन्सरी असं म्हणतो, लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ असा असतो की इंटेन्शन काय आहे त्याच्या मागचं. तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालायची आहे आणि त्याचं इंटेन्शन असं आहे की मला त्या व्यक्तीला मारून टाकायचंय किंवा दुखापत करायची आहे, तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की ती मुद्दामून केलेली कृती आहे, तो ॲक्सिडेंट नाहीये. पण जर सडनली गाडी चालवत असताना एखाद्या व्यक्ती मध्ये आला किंवा दोघांपैकी कोणीतरी चुकलं किंवा दोघेही चुकले म्हणून जर एखादी घटना घडली, तर त्या घटनेच्या मागचा उद्देश हा मुळीच नसतो की त्याला त्या व्यक्तीला मारायचं आहे. करेक्ट. आणि जर तुमचा उद्देश तसा नसला, तुमचा ऑब्जेक्ट जर ते नसेल आणि जर तुमच्याकडनं घटना घडली असेल, तर कायदा असं सांगतो की जर तुमच्याकडं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन असेल तर इट इज मोर दॅन सफिशियंट की तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तुमची गाडीचा इन्शुरन्स झालेला आहे, तुमचे सगळे RTOचे पेपर्स क्लिअर आहेत, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला जामीन मिळू शकतो जर ती व्यक्ती सज्ञान असेल तर. आता जर ती व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसणार, ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे काय होतं ना की जुएनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे, ज्याच्यामध्ये जे लहान आहेत किंवा मायनर आहेत किंवा बालक आहेत त्यांच्याकडनं जर एखादी कृती घडली तर त्याच्यामध्ये त्यांना जबाबदार धरलं जात नाही. आणि पूर्वी असं व्हायचं की मग एखाद्या मुलाकडनं किंवा लहान मुलाकडनं ऍक्सिडेंट घडला तर बाबा त्याला लगेच सोडून द्या, समज देऊन सोडून द्या. पण याच वेळेस कायद्याने ही पण गोष्ट क्लिअर केलेली आहे, MV ऍक्ट जो आहे, मोटर व्हेकल ऍक्ट, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट पण झालेले आहेत की त्यानुसार जर ती व्यक्ती लहान आहे म्हणून तिला तुम्ही सोडत असाल तरी त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अपघाताला कारणीभूत असणारी व्यक्ती म्हणून त्याचे जे पालक असतात त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो.
जे पुण्यामध्ये जे पोर्शे प्रकरण मागं हम्म, गाजलं, बरोबर. पोर्शे कारची हो. केस, ठीक आहे. त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस त्या मुलाचं वय अल्पवयीन आहे राईट. म्हणून सोडलं ते. त्याला सोडण्याचा विषय झाला. हम्म. त्यावेळेस मी एक वकील म्हणून स्वतः त्या बाबतीत एक फिर्याद दाखल केली होती ओके. पुणे पोलिसांकडे. हा. आणि मग स्वारगेट पोलीस स्टेशननंतर मला तसं पत्र पण आलं. मी त्यांना ही मागणी केली होती स्वतः हम्म. की या अपघातामध्ये जर तो अल्पवयीन आहे तर तुम्ही MV ऍक्टच्या नवीन तरतुदीनुसार हा. त्याच्या पालकांवरती गुन्हा दाखल करा. ओके. आणि याच्यामध्ये पालकांवरती गुन्हा दाखल झाला. अच्छा. पोलीस प्रशासनाने मला तसं पत्र पण पाठवलं की आम्ही तुमच्या पत्राची पण दखल घेतलेली आहे आणि आम्ही हा. प्रोसिजरप्रमाणे वागलो आहेत. हम्म. आणि त्या पालकांवरती गुन्हा दाखल होऊन मग त्याची सगळी एन्क्वायरी झाली. ओके. कारण हा. जर तुम्ही त्या लहान मुलाला गाडी चालवायला देतायत बरोबर. तर तो दोष पालकांचा देखील आहे. आणि तिथेच मोठा गुन्हा आहे की 100% गुन्हा हा. आहे. तेव्हा अपघात हा विषय जरी आपल्याला असं वाटत असलं की एखाद्याचा जीव झाला आणि तरी कसं काय जामीन मिळाला, राईट. तर तो इंटेन्शनली केलेला नसतो. त्यामुळे अपघातामध्ये जामीन हा दिला जातो. ओके. ओके. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. सर, तसंच घरगुती जे वाद होतात, तर हे प्रकरण जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातं तेव्हा त्याचं प्रोसेस काय असतं पुढे? म्हणजे आता घरगुती वाद जे आहेत हम्म. त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यात आता कायद्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स तयार करण्यात आलेले आहेत. हा. त्याच्यामध्ये घरगुती वादांमध्ये जर एखाद्या महिलेबाबतीतला जर तो वाद असेल, हम्म. ठीक आहे, तर पूर्वीच्या काही ज्याला आपण 498ची केस म्हणायचो की जर Right. एखाद्या सुनेला त्रास होत असेल, ठीक आहे, तर त्या बाबतीत महिला अत्याचार हा सेपरेट विभाग आहे. हम्म. आता घरगुती वादांमध्ये एखाद्या महिलेला त्या घरात असताना त्रास होत असेल हम्म. तर कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, तो पण Okay. आलेला आहे. ज्याच्यामध्ये कुटुंबाच्या अंतर्गत जर हिंसाचार होत असेल एखाद्या हम्म. स्त्रीवर तर तिला त्यासाठी स्वतंत्रपणे केस दाखल करण्याचा अधिकार आहे अच्छा. किंवा फिर्याद दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबरीने एखाद्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील हम्म. आणि त्या पालकांना मुलांकडून त्रास होत असेल हम्म. तर त्याच्यासाठी देखील गार्डियन आणि प्रोटेक्शन ऍक्ट आहे. ओके. ज्याच्यामध्ये ते जे पालक आहेत ते त्या मुलांकडून त्रास होतोय हम्म. म्हणून मुलांविरुद्ध किंवा घरातील इतर लोकांविरुद्ध केस दाखल करू शकतात. ती अच्छा. केस पोलीस स्टेशनला पण दाखल होऊ शकते, ती केस कोर्टात पण दाखल होऊ शकते. हम्म. त्याचबरोबरीने हम्म. जर घरामध्ये काही लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना त्रास होतोय, ओके. त्यांचा जर लैंगिक छळ होत असेल तर पॉक्सो नावाचा जो कायदा आहे हम्म. जो चाइल्डच्या बाबतीतला आहे तो लागू होतो. त्याचबरोबरीने लहान मुलांना जर विशिष्ट वागणूक देऊन छळलं जात असेल हम्म. तर त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून ती लहान मुलं देखील मोठ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकतात. ती ओके. लहान मुलं देखील कोर्टात जाऊ शकतात. अच्छा. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या कुटुंबामध्ये हम्म. लहान मूल किंवा पती पत्नी हम्म. किंवा त्याचे आई वडील म्हणजे ज्येष्ठ नागरिक राईट. या सगळ्यांना जर धरलं हम्म. तर या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विरुद्ध जर कुटुंबात काही अन्याय होत असेल, हम्म. अत्याचार होत असेल, मारहाण होत असेल तर वेगवेगळ्या कायदेशीर प्रोव्हिजन आहेत ज्याद्वारे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता किंवा तुम्ही कोर्टात केस दाखल करू शकता. ओके. हा. इतकं कायद्याने सगळ्यांना वेगवेगळ्या प्रोसिजर्स देऊन ठेवले आहेत किंवा प्रोव्हिजन्स आर देअर. हम्म. आता इश्यू काय होतो की आपल्याकडे फक्त लोकांना कुठेतरी 498च माहिती असतं की Right. महिलांचीच केस चालते. हम्म. हम्म. काही लोकांचा तर असा समज पण आहे की सगळे कायदे महिलांच्याच बाजूने आहेत म्हणून. बरोबर. हा. आणि मग पुरुषांचा काय? काय? हा. आता काही लोकांचा हा पण विषय होतो की बुवा पुरुष हक्क समिती स्थापन करा, त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे बरोबर. किंवा त्यांना प्रोटेक्शन झालं पाहिजे. हम्म. हम्म. मध्यंतरीच्या काळात काही सुसाईड्स पण झाले हो. की महिलांच्या बाजूने निकाल लागतात म्हणून काही पुरुषांनी किंवा काही लोकांनी कोर्टामध्ये खूप त्रास होऊन हम्म. अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. हो. पण त्या लोकांनी जेव्हा हे पाऊल उचललं हम्म. त्यावेळेस पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की मला अजून काय ऑप्शन्स आहेत काय. अच्छा. आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी आज हे सांगू इच्छितो की एखाद्या पुरुषावर जर अन्याय होत असेल तर त्या पुरुषांनी मुळीच हा विचार करू नये की सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत हम्म. आणि त्यामुळे आता मला कुठलाही पर्याय राहणार नाही Right. किंवा माझ्यावर अन्याय होणारच आहे. हा. तर असं मुळीच नाहीये. हम्म. आता सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने बऱ्याचशा प्रकरणांमध्ये असे डिसिजन्स दिलेले आहेत हम्म. जिथे ती स्त्री जर फक्त स्त्री असण्याचा गैरफायदा घेत असेल ओके. तर अशा वेळेस पुरुष त्या स्त्रीविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, हम्म. फिर्याद करू शकतो. आणि अशा स्त्रियांच्या विरुद्ध जोपर्यंत फिर्यादी दाखल होत नाहीत, हम्म. गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत त्यांचं देखील वागणं सुधारणार नाही. बरोबर. पूर्वीपासून काय चालत आलंय, एक महिला अत्याचार म्हणलं की
बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. कारण का तर सुनेला जाळून मारणं, त्रास देणं या गोष्टी आधीपासून, पूर्वीपासून चालत हो, आल्या. हो. त्यामुळे आपल्याकडे रेकॉर्ड काय अवेलेबल आहे कायद्यामध्ये, की अशा केसेस झालेल्या आहेत, हां, राईट. ज्याला आम्ही सायटेशन्स म्हणतो, की हम्म. बाबा सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निकाल आहे. हम्म. पण जर एखाद्या पुरुषावर अन्याय होत असेल आणि त्यांनी जर हा विचार केला की आतापर्यंत सगळे कायदे, सगळ्या गोष्टी लेडीजच्याच बाजूने आहेत, हां, मग मला काय मिळणार, बरोबर आहे. तर हा विचार जर प्रत्येक पुरुषांनी केला तर ही लढाई कुणीच लढणार नाही. बरोबर, राईट. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की FIR द्यायला लोक घाबरतात. जर एखाद्या पुरुषाने ठरवलंच की मला हा लढा द्यायचा आहे, मला FIR करायची आहे, मला तक्रार द्यायची आहे, मला कोर्टात जायचं आहे, ओके. मी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, पण मी या गोष्टीविरुद्ध भांडेल किंवा आवाज उठवेल, तर कुठंतरी या बाबतीत कायदेशीर प्रोव्हिजन अजून स्ट्रॉंग होते. करेक्ट. हां. आपण घरात 4 भिंतीत बसून जर हे बोलत राहिलो ना की सगळे कायदे महिलांच्याच बाजूने आहेत, हां, तर तुम्ही त्यात बदल कसा करणार? बरोबर. जर तुम्हाला वाटत असेल की एक डिस्क्रिमिनेशन आहे बाबा, काही पॉलिसीज ज्या चुकीच्या आहेत, एखाद्यावरती अन्याय होतोय, तर त्या व्यक्तीने कमीत कमी त्या अन्यायाविरुद्ध वैयक्तिक लेवलला तरी एखादी रिट पिटिशन फाईल करावी लागेल, राईट. हो. कोर्टात जावं लागेल. ते जर आपण केलं तर तो व्हॉइस जो आहे ना तो वरपर्यंत पोहोचेल. हां, आणि मग मार्ग निघतील. बरोबर. मार्ग निघण्यासाठी देखील भांडावं लागणार आहे. बरोबर आहे. हो, तुम्ही घरात बसूनच नाही होणार. कसे मार्ग निघायचे, नाही. असा प्रकार आहे सगळं. ह्यावरनं मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. जसं आता ह्या महिलांचा जो हक्क ह्यावरती जास्त फोकस केला जातो आणि तसंच समजा एक प्रॉपर्टी आहे जी लग्नानंतर महिलेने घेतली आहे आणि जो नवरा आहे तो कामाला नाही जात आहे वगैरे, नाहीतर तो कमी कमवतोय, तर नॉर्मली काय होतं की जेव्हा त्यांचा डिवोर्स होतो तेव्हा महिला एक पोर्शन, नाहीतर मग त्या घरावरती हे सांगते की हे घर माझं आहे, नाहीतर मला या घराची मला या घराचा हक्क हवा आहे. तसंच जर तो पुरुष कमवत नसला आणि त्यांच्यामध्ये जर डिवोर्स होतोय तर तो पुरुष तसा हक्क मागू शकतो का? 100% मागू शकतो. ओके. जर एखादा पुरुष कमवत नसेल, आपण त्याला समजा की हजबंड आणि वाईफ आहेत, म्हणजे एखादा हजबंड कमवत नसेल, एखादा पती कमवत नसेल, तर त्याला त्याच्या पत्नीकडून मेंटेनन्स, याचा अर्थ पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. ओके. तो तिच्या विरुद्ध कोर्टात देखील जाऊ शकतो की माझं उत्पन्न नाही आहे आणि ही कमवतीये, तर हिनी मला सांभाळलं पाहिजे कारण मी हिचा नवरा आहे. ओके. सेम जसं महिलांचं होतं. सेम आहे. ओके. फक्त विषय काय असतो ना की आपल्याकडे जे आपण एक पुरुष प्रधान संस्कृती, स्त्री प्रधान संस्कृती या विचारांमध्ये जिथे आपण अडकलोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं ना की आपण अपार्ट फ्रॉम द ॲडव्होकेसी जर एखादा गोष्ट बोलायची ठरली तर एक लक्षात ठेवा, होतं काय की एखाद्या पुरुषाने त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले, तो रडला 4 चौघात, तर त्याला ते कमीपणाचं वाटतं आणि समाज पण त्याच्याकडे चुकीच्या नजरेने बघतो की बाबा हा माघार घेतोय. बरोबर. एक हिंदीमध्ये जे वर्ड आहे ना, मर्द को दर्द नाही होता, हा जो काही प्रकार केला जातो, पण या गोष्टींमुळे काय झालं, या गोष्टींमुळे तो दर्द वाढलाय. जर तुम्हाला त्रास होतोय आणि ठीक आहे तुम्हाला रडायचं नाहीये, पण लढावं तर लागेल ना. येस. हो. तुम्ही रडत नाहीयेत पण तुम्हाला लढत पण नाहीये तर होणार नाही. तुम्हाला तो लढा उभा करावा लागेल. त्यासाठी न्यायव्यवस्था आहे. तुम्हाला जावं लागेल, आवाज उठवावा लागेल. ठीक आहे, आज समजा काही प्रोव्हिजन विरोधात असतील तर त्या बदलल्या जातील, पण तो बदल घडवायला कोणीतरी एकाने लढा द्यावा लागेल तर ती सुरुवात होईल. आणि आता मला तुमच्याच पॉडकास्टमध्ये सांगायला पण आनंद वाटतो की आता अशा बरेच लोक आले आहेत. ठीक आहे, अशा बऱ्याच संस्था आहेत, असे बरेच लोक आहेत की जे आवाज उठवत आहेत. ओके. ठीक आहे, म्हणजे माझ्याचकडे काही अशा केसेस चालू आहेत की ज्याच्यामध्ये तो समोरचा व्यक्ती सरळ सरळ ठरवून येतो की नाही तिला व्यवस्थितपणे जॉब आहे, ती चांगला कमवते, माझ्यापेक्षा जास्त पगार आहे, तर मी तिला काहीही देणार नाही. ओके. पण तिला राहायचं नाही माझ्याबरोबर तर ठीक आहे, घटस्फोट घ्यायचा ठीक आहे, पण मी देणार नाही. आणि या गोष्टीवर तो शेवटपर्यंत ठाम राहिला तर न्यायालयाला देखील त्याचं म्हणणं ऐकावं लागतं. ओके. की तुमचं लग्न झालं आहे हा एकच क्रायटेरिया नाहीये की लग्न झालं याचा अर्थ पोटगी द्यावीच लागेल किंवा मेंटेनन्स द्यावंच लागेल. हा एक गैरसमज करून ठेवलाय सगळ्यांनी की बाबा तसंच घटस्फोट होत नाही, तशी सुटका होणार नाही. तर दोघांना पण हाच नियम लागू आहे. पती असो पत्नी असो. ठीक आहे, हा विचार आपण दोघांनी पण केला पाहिजे की लग्न झालं
याचा अर्थ तुम्ही घटस्फोट घेतायत हम्म. आणि मग तुम्हाला ती काय पोटगी लागू होणार आहे, मेंटेनन्स द्यावा लागणार आहे, हम्म. अशा गोष्टी फिक्स नाहीयेत, असे कुठले रूल्स नाहीयेत. हा, ओके. सर, बँगलोरची केस सर्वांना माहिती आहे, ह्यालाच घेऊन होती. तर तिथे जो तो मेल होता त्याने बऱ्याच गोष्टी म्हणजे दिल्याही होत्या आणि त्याला कोर्टातनं तसं येत होतं की पोर्शन वाईज तो देत गेलाय स्टार्टिंगला. पण त्या केसमध्ये फिमेल पण कमवत होती. तर ती काय केस होती ती जरा एक्सप्लेन कराल? विषय काय झालेला आहे की त्या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही फक्त डिफेन्स करत असता एखाद्या गोष्टीचा, तेव्हा फक्त डिफेन्स केल्यानंतर तुम्हाला त्या डिफेन्सचा जो रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये फार फार तर एकच गोष्ट होऊ शकते की समोरच्याची तक्रार आहे किंवा जी फिर्याद आहे ती निकाली निघून जाईल. पण जर तुमच्यावर अन्याय होतोय तर त्यासाठी तुम्ही कंप्लेंट करायला पाहिजे. ओके. म्हणजे जेव्हा नाण्याच्या दोन बाजू असतात. येस. जर वाईफने हजबंड विरुद्ध केस केली आहे की हा मारहाण करतोय, टॉर्चर करतोय किंवा बाकीचे काही याच्या संसारामध्ये लक्ष देत नाहीये किंवा मला सांभाळत नाहीये, तर सायमल्टेनियसली ते हजबंडने केस केली का? ओके. मी वैतागलो आहे, मी आता आत्महत्या करतोय, मी डिप्रेस झालोय, कारण का? तर माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. बरं ठीक आहे, ऐकून नाही घेतलं. कोणत्या केसमध्ये? जी केस वाईफनी केली आहे. पण ह्यांच्या साईडनी काही नाहीये. सायमल्टेनियसली जर तू त्या वाईफ विरुद्ध केस करतोयस, ओके, तू पोलीस स्टेशनला जातोयस, तू कोर्टात जातोयस आणि तू सांगतो की माझ्यावर अन्याय झालाय, हिने कशा पद्धतीने सगळं खोटं केलेलं आहे, यासाठी तुम्हाला आवाज उठवावा लागेल ना. बरोबर. आणि ही तीच केस एक एक्झाम्पल म्हणून आहे जिथे आवाज नाही उठवल्यामुळे, जर आवाज नाही उठवला तो उपयोग होणार नाही. बरोबर. काय असतं की एखाद्या स्त्रीने जर कोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट सादर केलं, म्हणजे तिला स्वतःला अर्निंग आहे, उत्पन्न आहे, ती कमवतीये आणि कोर्टामध्ये जर तिने असं सांगितलं की तिच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, नवऱ्याने तिला सांभाळलं पाहिजे, तर अशा वेळेस कोर्टाला खोटे कागदपत्र करून दिले, खोटं शपथपत्र कोर्टात दाखल केलं, म्हणून तो पुरुष त्या स्त्रीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करू शकतो. ओके. कारण कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट बोगस देणे, कागदपत्र खोटे देणे हा गुन्हा आहे, ही चुकीची कृती आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की लोक सर्रास हे करतात. म्हणजे आपल्या एखादी कोर्टात केस चालू असते, आपण काय करतो की कोर्टामध्ये सरळ सरळ बोगस कागदपत्र देऊन टाकायचे, खोटा ॲफिडेव्हिट द्यायचं, त्या स्त्रीने सांगायचं की मी काहीच कमवत नाही, यांना खूप मोठा पगार आहे, यांच्या गावात शेती आहे, वाडी आहे, प्रॉपर्टी आहे. अरे पण तिचं काय आहे? बरोबर. जर ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक असेल किंवा आता तिचे आई वडील पण नाहीयेत आणि सगळी वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिला मिळालेली असेल, तरी कुठेतरी रेकॉर्डवर यायला नको का? येस. ती एखाद्या बँकेत मॅनेजर आहे, चांगल्या जॉबला आहे, वेल एज्युकेटेड आहे, आणि ही गोष्ट जर कोणी रेकॉर्डवर आणलीच नाही तर ती येणार नाही. आणि ते रेकॉर्ड आणताना देखील फक्त तिच्याच केसमध्ये ते आणून चालणार आहे का? आन्सर इज नो. करेक्ट. कारण तुम्ही तिच्या विरुद्ध भांडताना जर त्या केसमध्ये सगळं देत राहिलात तरी ती केस तिने दाखल केलेली आहे. तुम्हाला तिच्या विरुद्ध काही मागणी मागायची असेल तर केस तुम्हाला पण करावी लागेल ना. येस, बरोबर. म्हणजे बऱ्याचदा लोकांचा समज काय होतो की आपल्या विरुद्ध एखादी केस झाली आणि ती केस झाल्यानंतर आपण मी कसा चुकीचा नाही एवढं सांगितलं म्हणजे समोरच्याची चूक सिद्ध होईल, तर असं नाहीये. तुम्ही चुकीचे नाहीयेत किंवा तुम्ही गुन्हा केला नाहीये, मग ते सिव्हिल मॅटर असलं तर तुम्ही एखादा व्यवहार केला नाहीये हे तुम्ही सिद्ध करत असाल तर एखाद्या प्रॉपर्टीची केस असो, मॅरेजची असो, क्रिमिनल केस असो, तुम्हाला डिफेन्स घेताना फक्त तुम्ही चुकीचे नाहीयेत किंवा तुमच्याकडनं चूक घडली नाहीये इतकंच सिद्ध करता येईल. जर तुम्हाला कोर्टाकडनं काही मागायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला केस करावी लागेल. लोक हे तत्व लक्षातच घेत नाहीत. त्यांनी माझ्याविरुद्ध खोटी केस केली, माझंच नुकसान झालं. अरे पण बाबा, तू मागितलं का कोर्टाला की मला हे मिळावं? कायद्यामध्ये तरतूद आहे. जर प्रॉपर्टीचं मॅटर असेल आणि एखाद्याने तुमच्यावरती खोटा दावा केला असेल तर त्यांनी केस दाखल केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये WS देता म्हणजे रिटर्न स्टेटमेंट देतात, त्याच्या बरोबरीने तुम्ही काउंटर क्लेम करू शकता. म्हणजे काय करू शकता की बाबा यांनी माझ्याविरुद्ध खोटी केस केली आहे, उलट पक्षी ही जागा यांनीच आमची बळकावली आहे किंवा हाच मला व्यवहार करून देत नाही आणि माझे पैसे घेऊन बसलाय, याला आपण काउंटर क्लेम म्हणतात. जसं काउंटर अटॅक आपण ज्याला म्हणतो तसं काउंटर क्लेमची प्रोव्हिजन जी आहे ती सिव्हिल प्रोसिजर कोड ज्याला आपण CPC म्हणतो त्यामध्ये आहे. सेकंडली काउंटर कंप्लेंट जी आहे त्याला आपण बऱ्याचदा पोलीस स्टेशनमध्ये क्रॉस कंप्लेंट म्हणतो. एखाद्याने तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला
मग तुम्ही फक्त डिफेन्स घेत बसणार का तुम्ही पण त्याच्यावरती केस करणार? तर तुम्हाला क्रॉस कंप्लेंटचा राईट आहे. ओके. एखाद्याने कोर्टात तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली तिथं तुमचा राईट आहे. वाईफने हजबंड विरुद्ध खोटी केस केली तर हजबंड देखील केस करू शकतो की केस खोटी आहे. ओके. पण आपण अशी कुठलाही काउंटर करत नाही नाही करत. हो. आणि काउंटर न करता झालेल्या केसवर डिफेन्स घेत बसलो येस. तर मग डिफेन्सचा निकाल जो लागेल त्यात एकतर ती केस समोरची व्यक्ती जिंकेल किंवा हारेल. तुम्हाला काही मिळणार नाही. आणि मग 2 वर्ष झाले 5 वर्ष झाले मी कोर्टात गेलो, बायकोनी केस केली होती, त्यांनी 40,000 मागितले होते, कोर्टाने 12,000 मंजूर केले, पण मला काही मिळालं नाही. राईट. असं एक म्हणलं जातं. पण बाबा तू मागितलं काय? जर तू मागितलंच नाही तर कोर्ट स्वतःहून देणार नाही, आपल्याला ते मागावं लागेल. करेक्ट. म्हणजे आता ऑफ द रेकॉर्ड एक विषय आहे असा आहे की आपण एखादी व्यक्ती जेव्हा देवाकडे जाते, मंदिरात जाते, दर्शन घेते, त्यावेळेस देखील 90 का 99% लोक देवाला काहीतरी मागतात की देवा हे होऊ दे, ते होऊ दे, है ना, किंवा काहीतरी चांगलं कर. मग मागण्याची सिस्टीम तुम्हाला तिथं पण जर लागू होतीये तर इथे का तर नाही? इथं तुम्ही कायद्यात कोर्टासमोर तुम्ही येतच नाहीयेत, मागतच नाहीयेत आणि मग माझ्यावर अन्याय झालाय असं नाही सांगत. बरोबर. आमच्याकडे तर कागदपत्रच बोलतात. तुम्ही मागितलं तर मिळेल आणि ते पण कुठं मागितलं हा विषय. आता हा विषय थोडासा आता आपल्या चर्चेतून निघाला म्हणून सांगतो. कुठं मागितल्याचा विषय असा असतो की आता माझ्याकडे काही प्रॉपर्टीच्या केसेसमध्ये असो किंवा काही फॅमिली मॅटर्समध्ये असो, लोक जेव्हा येतात ना तेव्हा कागदपत्र असतात बरोबर. आता आपला जो फॅमिलीचा विषय चाललाय त्याच्यावर सांगतो तुम्हाला की आम्ही एकत्र राहत नाहीयेत, आज आमचे 2 वर्ष आले केस चालू आहे, 3 वर्ष आले केस चालू आहे. आपलं विचारलं आपण की काय झालं? मग नाही कोर्टात काहीच होत नाहीये, तुम्हाला काय पाहिजे? नाही मला नाही राहायचं त्याच्याबरोबर, घटस्फोट घ्यायचा आहे. बरं, कोर्टात केस कुठली चालू आहे? आमची घटस्फोटाची केस चालू आहे म्हणतात. ओके. जेव्हा त्यांची मी फाईल बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की ही जी फाईल आहे ही फाईल तर डोमेस्टिक व्हायलन्सची आहे, म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची केस चालू आहे. अच्छा. किंवा ही फाईल सेक्शन 9ची आहे, म्हणजे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे नांद्याला ये म्हणून चालू आहे. मग ती हजबंडने केली आहे किंवा वाईफने केली आहे. जर कोर्टात तुम्ही केस डोमेस्टिक व्हायलन्सची फाईल करताय, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताय की त्यांनी मारहाण केली म्हणून, ओके, आणि तुमची सेक्शन 9ची केस चालू आहे की त्यांनी किंवा तिने नांद्याला यावं म्हणून, याचा अर्थ तुम्ही कोर्टाकडे घटस्फोट मागितलाय का? नाही. तुम्हाला सॉल्व्ह करायचा मॅटर. बरोबर. हो. आणि तुम्ही सांगताना काय सांगतायत? आमची घटस्फोटाची केस चालू आहे. तुम्हाला सांगतो जवळपास तुम्हाला 70 ते 80% लोक असे भेटतील की जे सांगतात की आमची घटस्फोटाची केस चालू आहे, दोघांपैकी एकाने पण केस दाखलच केलेली नसते. राईट. आणि मग म्हणतात आमचं 4 वर्ष 5 वर्ष कोर्टात केस चालेल, आम्हाला घटस्फोटच मिळाला नाही. ओके. तू केस दाखल केली का? बरोबर. कोर्टात मागायचीच नाही. घटस्फोट यांचे मनाने झालेले असतात, हे वेगळे असतात. ती तिच्या आई वडिलाकडे असते किंवा कुठं असते, हा बाजूला असतो, हा सेपरेट राहत असतो. तुम्ही स्वतंत्र राहताय, पण तुमचं हे स्वतंत्र राहणं जे आहे ज्याला आपण ज्युडिशियल सेपरेशन म्हणतो, चला घटस्फोट समजा तुम्हाला नाही घ्यायचा तर तुम्ही ज्युडिशियल सेपरेशनसाठी कोर्टात जाऊ शकता की बाबा आम्ही स्वतंत्र राहतो म्हणून आमचे वैयक्तिक स्वतंत्र अधिकार करून मिळावे. ओके. या गोष्टी मागितल्या जात नाहीत, आणि जर तुम्ही मागितलंच नाही तर ते मिळत नाही. बऱ्याचदा काय होतं ना की लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पती पत्नींना हे समजतं की आपलं नाही पटत आहे. राईट. किती दिवस लागतील तुम्हाला समजायला? 1 महिना, 2 महिने, 4 महिने तुम्हाला लागतील. मग अशा वेळेस त्यांचं काय होतं की मग ते ठरवतात की आता वेगळं व्हायचं किंवा घटस्फोट घ्यायचं. मग जेव्हा तुम्ही वकिलांकडे जाता तेव्हा तुम्हाला कोणीतरी असा सल्ला देतं की जोपर्यंत लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला घटस्फोटाची केस दाखल करता येणार नाही. मग परत हा प्रश्न निर्माण होतो की मग आता अजून 1 वर्ष जावं लागेल. राईट. हे तर 2च महिन्यात, नाही तर पहिल्याच महिन्यात वेगळे झालेले असतात की नाहीच जमत आहे. नाही जमत. मग अशा वेळेस ना घटस्फोट हे दोघांनाही सोल्युशन नसतं. अशा वेळेस त्या दोघांनी हा विचार करायला पाहिजे की ज्या कारणांमुळे आपलं जमत नाहीये तिथं जर कुठं काही गोष्टी बेसिक्स आहेत, तिथं फसवणूक झाली असेल, म्हणजे लग्नातच फसवणूक झाली आहे, किंवा एखाद्याला काहीतरी डिसीज आहे, दुर्धर आजार आहे, ओके, की जो लपवला गेला होता, नंतर माहिती पडलेला आहे, किंवा त्यांनी अशी काहीतरी फसवणूक केली की जेणेकरून त्याच्यावर आता राहणं किंवा तिच्यावर राहणं शक्यच नाही आहे, त्याचे दुसरेचकडे कुठेतरी काहीतरी संबंध आहेत. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना
याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की जर तुमची फसवणूक झाली आहे, कुठला आजारपण आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे आता आपण एकत्र राहूच शकत नाही, तर त्यावेळेस सेक्शन 11 जो आहे हिंदू मॅरेज ॲक्टचा, त्याच्यानुसार ॲनलमेंट ऑफ द मॅरेज ज्याला आपण म्हणतो किंवा नलिटी खाली जाणं किंवा एखादं लग्न रद्द करण्यासाठी म्हणून जाणं, अच्छा. तर तुम्ही ते विवाह जो झालेला असतो त्याचं विच्छेदन करू शकता, तो रद्द करू शकता. ओके. पण त्याला नियम काय, तुम्हाला 1 वर्षाच्या आत कोर्टात केस दाखल करायची. राईट. मग तशी जर तुम्ही केस दाखल केली तर ते जे लग्न आहे ते लग्न कोर्टाकडनं रद्द बातल होतं, ते डिझॉल्व्ह होऊन जातं. ओके. मग अशा केसमध्ये जर ते लग्न तुम्ही कोर्टाकडनं रद्द करू शकला, नलिफाय करून घेऊ शकला, तर त्या नलिटीच्या केसनंतर ते जे काही पती पत्नी आहेत किंवा हजबंड वाईफ आहेत त्या दोघांवरती हा स्टॅम्प लागत नाही की ते डिवोर्सी आहेत म्हणून. अच्छा. ओके. बिकॉज डिवोर्स इज नॉट देअर. बरोबर. तुम्ही लग्न जे ते कॅन्सल केलेत किंवा ते डिझॉल्व्ह केलेले, पण हे माहिती नसतं आणि कायद्याची पूर्ण माहिती नसताना मग 1 वर्ष थांबतात आणि मग लग्नाला 2-3 वर्ष झालेत किंवा 1 वर्ष झाल्यानंतर मग जेव्हा येतात की आमची घटस्फोटाची केस चालू आहे, मग त्यांना विचारलं काय झालं, नाही तिला आजार होता, त्याला आजार होता, किंवा आमचं नाहीच पटलं किंवा ही फसवणूक झाली होती, ही माहितीच खोटी दिली होती. बरोबर. मग आपण विचारतो मग तुम्ही डिवोर्स का बरं फाईल केला, नलिटी का नाही दाखल केली, आम्हाला माहितच नव्हतं. ओके. मग अशा केसमध्ये तुम्ही जर चुकीची केस चालवली तो उपयोग होत नाही. कुठं काय मागायच्यामध्ये तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की आपली केस चुकीच्या प्लॅटफॉर्मवर जायला नको. राईट. चुकीची मागणी चुकीच्या ठिकाणी केली तर तुम्हाला ते फळ जे पाहिजे ते मिळणार नाही आणि मग ते लांबवत जातं टाइम, तो टाइम पण तसा लागतो. रॉंग कोर्टमध्ये गेले तुम्ही. बरोबर. म्हणजे अगदी कन्स्ट्रक्शनच्या केसेसमध्ये पण तुम्हाला बिल्डरच्या अगेन्स्ट केस फाईल करायची म्हणून तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जाताय, जिथं तुम्हाला रेरा कोर्टाचा ऑप्शन असतो. येस. मग होतं काय, जर चुकीच्या कोर्टाकडे चुकीची मागणी केली ना तर गोष्टी या चुकीच्या घडतात. बरं, आपल्याकडं पूर्वीपासून कुठे काय मागावं यासाठी कायद्याने खूप स्पेसिफिक प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत. ओके. आपण त्याचा अभ्यास करत नाहीत, आपण चुकीच्या पद्धतीने मागणी करत बसतो. म्हणजे आता एक त्याच्यावर जोक सांगतो तुम्हाला, आपल्या श्रोत्यांना पण आवडेल, की याच्यामध्ये ना काय होतं की पूर्वीच्या काही लोक खूप वेगळ्या पद्धतीने सांगायचे की कुठं काय मागावं. तर चेष्टेने पण लोक असं म्हणायचे की जर एखाद्याला बायकोला शोधायचं असेल तर त्यांनी रामाच्या मंदिरात जायला पाहिजे की हनुमानच्या मंदिरात जायला पाहिजे. ओके. कुठल्या मंदिरात तुम्हाला काय वाटतं की राम मंदिरात जायला पाहिजे की हनुमान मंदिरात जायला पाहिजे जर बायको हरवली असेल तर त्याची देवावर निष्ठा आहे? तो कोणत्या मंदिरात जरी गेला तरी पण देवाकडे जातोय तो. लोक चेष्टेने काय म्हणायचे, म्हणजे हा जोक्स आहे, कोणाच्या भावना आपल्याला दुखवायची नाही त्याच्यामध्ये. लोक काय म्हणायचे की शोधण्यासाठी त्यांनी हनुमानाकडे जायला पाहिजे, कारण त्यांनी सीतेला काय जो सीता मातेला शोधू शकला. बरोबर आहे. प्रॉपर पर्सन कोणी शोधणारा? हनुमानजी. कारण हनुमानजी जे आहेत ते हनुमानाने परमेश्वराने शोधलं. सगळी रूप परमेश्वराची, सगळी रूप एकच आहे. ठीक आहे, तो निर्गुण निराकार आहे, एकच रूप आहे. पण तरी देखील असं लोक म्हणायचे त्या दोघांमध्ये एक जण त्या दोघांमध्ये कोणाकडे जाणार तुम्ही? मग हनुमानजी. बरोबर आहे. किंवा उपासना आपण एखाद्या परमेश्वराची करायची म्हणलं तर मग जी लोक जिमला जातात किंवा कुठं जातात तिथं त्या देवाचा फोटो असतो, हनुमानजी. ठीक आहे. जे बुद्धीचे उपासक आहेत तिथे गणपतीचा किंवा बाकीचे देवांचे असतात. मग जर तुम्ही परमेश्वरामध्ये देखील तुम्ही पार्ट्स केले आहेत की कोणाकडे कुठली गोष्ट मागावी या पद्धतीने समाज व्यवस्था आहे, तर कोर्टांमध्ये जाताना आपला न्याय मागताना आपण हे पार्ट विसरतो आणि मग न्याय मिळत नाही म्हणतो. हे चालेल का? बरोबर आहे. आपल्याला कळलं पाहिजे ना की मला कुठं जायचंय. देअर शुड बी अ प्रॉपर फोरम और प्रॉपर कोर्ट. तुम्हाला जर योग्य ठिकाणी न्याय मागायला गेलात तर तुम्हाला न्याय मिळेल, असा प्रकार आहे. सर, मॅरेज सर्टिफिकेट किती महत्वाचं आहे? कारण मी असं बऱ्याच जणांचं पाहिलंय माझ्या फ्रेंड सर्कल्समध्येच, 5 वर्ष 8 वर्ष लग्नाला झाली आहेत पण त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाहीये. सो हे किती महत्वाचं आहे? मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते एव्हिडन्स ऑफ द मॅरेज आहे, म्हणजे लग्नाचा पुरावा आहे. ठीक आहे, त्याला 100% खूप जास्त महत्त्व आहे. पण मॅरेज सर्टिफिकेट जे आहेत त्याच्यामध्ये काय झालं की आपल्याकडे लग्न जे आहेत ते आपण समजा आता हिंदू मॅरेज म्हणलं तर त्याच्यामध्ये 2 वेगळ्या पद्धतीने ते नोंदवलं जातं. जे आपल्याकडं लग्न होतात वैदिक पद्धतीने, सप्तपदी होतं, म्हणजे साखरपुडा, लग्न, सप्तपदी, मंगलाष्टक, हार घालणे, ही जे काही लग्नाची पूर्ण प्रथा असते, ते झाल्यानंतर ते लग्न झालंय म्हणून तुम्ही जर तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये
लग्न झालं आहे म्हणून फॉर्म भरून दिलात, तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथून जे मिळतं ते एक मॅरेज सर्टिफिकेट असतं. हो. दुसरी पद्धत अशी आहे की जो स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही कायदेशीर संज्ञान असल्यानंतर लग्न करण्यासाठी म्हणून तुम्ही सब रजिस्टर ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन करता, ज्याला आपण मॅरेज रजिस्टर म्हणतो. आणि मग मॅरेज रजिस्टरकडे काय होतं की तुम्हाला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते, ओके. दॅट वी आर गोइंग टू मॅरी. तर ती जी नोटीस आहे, ती नोटीस दिल्यानंतर नोटीस पिरियड थांबावा लागतो आणि मग तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज करता. म्हणजे काय करता की तुम्ही तुमचं लग्न जे आहे, जसं एखाद्या प्रॉपर्टीचा आपण डॉक्युमेंट रजिस्टर करतो किंवा साईन करतो, तसं हजबंड अँड वाईफ जातात, ते मॅरेज रजिस्टरसमोर सिग्नेचर्स करतात, विटनेसेस असतात, ते विटनेस तिथे सहाय्य करतात आणि मग त्यांना त्या लग्नाचं सर्टिफिकेट मिळतं की ते लिगली वेडेड हजबंड अँड वाईफ आहेत म्हणून. ओके. तर रजिस्ट्रेशन अशा 2 वेगवेगळ्या प्रकारे होतं. हा झाला हिंदू धर्मातला विषय. मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्यामध्ये जे त्यांचे धर्मगुरू आहेत ते मॅरेजची शपथ देऊन एकमेकांना कबूल आहे विचारून तिथं तीच पद्धत वापरली जाते. ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट जो आहे तिथं देखील जे फादर आहेत ते एकमेकांना ॲक्सेप्ट आहे का हे विचारून ती पद्धत वापरली जाते. पण या सगळ्यांमध्ये प्रत्येकाला सर्टिफिकेट काढणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. तुम्ही लग्न झाल्यानंतर काढा किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली काढा, पण ते सर्टिफिकेट असल्यानंतर तुम्ही कायदेशीर पती पत्नी म्हणून, स्पाऊस म्हणून तुमचे लिगल स्टेटस आहे ते क्लिअर होतं. मॅरेज सर्टिफिकेट जर नाहीये तर लोक ते ठेवतात. तो जो कागद ठेवला जातो, जनरली पुण्यामध्ये इथं काही ठिकाणं फेमस आहेत की जिथं जाऊन लोक लग्न करतात आणि तिथून एक कागद घेऊन येतात की जो त्या कार्यालयाचा कागद असतो, त्याच्यावर त्या गुरुजीची वगैरे सही असते आणि ते सांगतात की बाबा हे जे काही आहे ते लग्न आमच्या कार्यालयात झालेलं आहे, मंगल कार्यालयात झालेलं आहे आणि यांनी पुढे ते नोंदवून घ्यावं. आणि मग लोक जाऊन नोटरीकडे जाऊन ॲफिडेविट करतात, सह्या करतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं मॅरेज रजिस्टर झालं. ठीक आहे. मागं मी या विषयावर एका रीलमध्ये खूप स्पेसिफिकली माहिती पण दिली होती की बरेच जण काय आहेत ना की एका विशिष्ट गावाला जाऊन पण काही लोक करतात. इथं पुण्यामध्ये आळंदी म्हणून जे आहे ठिकाण, तिथं तो हा प्रकार खूप चालतो सर्रास. ठीक आहे. पण अशा ठिकाणी वैदिक पद्धतीने जर संपूर्ण विवाहविधी पार पडले असतील तर लग्न होऊ शकतं, पण लग्नाची नोंदणी किंवा सर्टिफिकेट देण्याचा त्या लोकांना अधिकार नाही. ओके. कोणताही नोटरी किंवा कोणताही असं एखादा कार्यालयवाला किंवा कोणताही पुजारी तुम्हाला तुमच्या लग्नाचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही. जर ते मॅरेज सर्टिफिकेट कोणी म्हणत असेल तर ते इल्लीगल आहे, ते खोटं आहे, ते कोर्टात चालणार नाही. पण ही लोकांची फसवणूक होते. बरोबर आहे की त्यांना असं वाटतं की आता आपण लग्न करून आलोय, कुठंतरी जाऊन एखाद्या रजिस्टरवर सह्या केल्या आणि ते रजिस्टर म्हणजे त्या नोटरीचं रजिस्टर असेल तर कोणत्याही नोटरी ऑफिसरला किंवा कोणत्याही गॅझेटेड ऑफिसरला जो ॲफिडेव्हिट्स किंवा स्टॅम्प्स करण्याची कामं करतो त्याला मॅरेज रजिस्ट्रारचा दर्जा नाही. त्याला तुमचं लग्न नोंदवता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण हा खूप मोठा गोंधळ चाललेला आहे. कुठेही जाऊन सह्या करतात आणि म्हणतात आमचं लग्न झालंय, तर अशी लग्न ही बेकायदेशीर आहेत. उद्या अशा लग्नांमध्ये जर फसवणूक झाली आणि कोर्टामध्ये केस झाली तर हे लग्न देखील सिद्ध करता येणार नाही. बाकी पुढची केस तर लांब राहिली सगळी. ओके. सो ते गॅजेटचं पण एक्सेप्ट नाही होत. गॅझेटमध्ये तुम्ही नाव बदलता. बरोबर. हो, नाव बदलतो. ते नाव बदलण्यासाठी तुम्हाला गॅझेटला प्रूफ द्यावं लागतं की त्याचं प्रूफ काय आहे. ते जे लिगल प्रूफ आहे ते फक्त तुमचं लग्नाचं प्रमाणपत्र आहे. तुम्ही कुठेतरी नोटरी केलेल्या कागदनी जर गॅझेटमधलं नाव बदलत असाल आणि जर बदलून मिळतही असेल तरी देखील त्याला लग्न समजण्यात येणार नाही. ओके. अच्छा. सर, आता लग्नानंतर एक कपल जे आहे त्यांनी एक घर घेतलंय. आता त्या घराला दोघांनी पण EMI वरती घेतलंय. दोघं पण वर्किंग आहेत. दोघांनी म्हणजे हाफ ऑफ पोर्शन त्यांच्या सॅलरीचे EMI मध्ये जात आहेत. जेव्हा ह्यांचा डिवोर्स होतो तेव्हा ते जे घर आहे ज्याचं EMI ते दोघं भरत होते ते घर कुणाचं असणार? ते बँकेकडे जाणार घर की मेल फिमेल कुणाकडे जाणार? मग सगळ्यात मुख्य विषय असा आहे की जेव्हा तुम्ही दोघांच्या नावावर घर घेतलेलं आहे आणि दोघं EMI भरत आहात, याचा अर्थ लिगली स्पीकिंग बोथ आर द ओनर्स अँड बोथ आर द बॉरोअर्स. दोघं कर्जदार पण आहेत आणि मालक पण आहेत. जेव्हा त्यांचा घटस्फोट होतो
त्यावेळेस ही त्यांची ड्युटी आहे की त्यांनी कोर्टाकडे ही गोष्ट क्लिअर केली पाहिजे किंवा त्यांच्या ॲडव्होकेटला क्लिअर सांगितलं पाहिजे की आता जर म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट असेल, सेक्शन 13B जो आहे 13B, ठीक आहे, त्याच्या अंतर्गत जर तुम्ही घटस्फोट घेत असाल तर तुम्हाला कोर्टाला हे सांगावं लागेल की आमची अशी अशी प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीची ओनरशिप जी आहे ती आता कोणाच्या नावावर ठेवायची ते दोघांमध्ये ठरलं आहे. आयदर हजबंडच्या नावावर राहणार आहे किंवा वाईफच्या नावावर राहणार आहे हे ठरवावं लागेल. जर वाईफकडे ती प्रॉपर्टी द्यायचं हजबंडनी ठरवलं तर तुम्हाला एक क्लिअर करावं लागेल की त्याचे पुढचे हप्ते भरणार कोण आहे. ओके. कारण घटस्फोटानंतर हा विषय राहील की त्याचे हप्ते कोण भरणार. आणि दोघांनी पण जर या गोष्टी घटस्फोटामध्ये क्लिअर केल्या नाहीत की तुम्ही कोर्टाला जे सांगितलंच नाही तर कोर्टाला काही स्वप्न पडणार नाही की तुमचा असा काही प्रॉब्लेम आहे म्हणून. पण घटस्फोटानंतर ती प्रॉपर्टी मात्र बँक ताब्यात घेऊन टाकेल कारण तुम्ही दोघे हप्ते भरणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे कसं असतं की एखादी जागा तुम्ही घेतायत, प्रॉपर्टी परचेस करताना ज्या गोष्टी चेक कराव्या लागतात तो विषय वेगळा, पण प्रॉपर्टी परचेस केल्यानंतर जर तुम्ही घटस्फोटाला जात असाल आणि प्रॉपर्टी दोघांच्या नावावर असेल तर ही गोष्ट तुम्हाला कोर्टाकडनं क्लिअर करून घ्यावी लागेल की त्या प्रॉपर्टीचं आता पुढं काय होणार. राईट. ते क्लिअर करून घ्यावे लागेल. ओके. आई वडिलांना त्यांच्या मुलाच्या नावावरती जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचे तर त्याची प्रोसेस काय आहे? मृत्यू पत्रामध्ये जे लिहितात ती एक प्रोसेस आहे की अजून काही वेगळी प्रोसेस आहे? आई वडिलांना जर मालमत्ता ट्रान्सफर करायची किंवा प्रॉपर्टी मुलांच्या नावावर द्यायची असेल तर आपण ज्याला मृत्यूपत्र किंवा विल म्हणतो तर हे कधी केलं जातं ही त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर जावी. आफ्टर डेथ ऑफ द ओनर और आफ्टर डेथ ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन अशी ती कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की ती व्यक्ती मेल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं पुढं काय होणार हे ती व्यक्ती लिहून ठेवते किंवा डिक्लेअर करून ठेवते. त्याला आपण विल डीड किंवा मृत्यूपत्र म्हणतो. ओके. आता ती व्यक्ती हयात आहे, जिवंत आहे. मग जिवंतपणी जर त्या व्यक्तीच्या मालमत्तेला किंवा प्रॉपर्टीला त्या व्यक्तीला ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी ती प्रॉपर्टी गिफ्ट करण्यात येऊ शकते. त्याला गिफ्ट डीड आहे, ज्याला आपण बक्षीसपत्र म्हणतो. अच्छा. ठीक आहे. तर कुटुंबामध्ये मुलाला मुलीला हे गिफ्ट डीड करता येऊ शकतं. ओके. आणि तुम्ही बक्षीस देऊ शकता ती प्रॉपर्टी आणि ते रजिस्टर डॉक्युमेंट आहे तर रजिस्टर बक्षीसपत्र करून ती प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करून देऊ शकता. ओके. तसंच एका लहान जे मूल असतं त्याला जर प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे नाही तर त्याच्या नावावरती प्रॉपर्टी करायची पण तो मायनर आहे तर ते करू शकतात का? लहान मुलाच्या नावावर प्रॉपर्टी 100% होऊ शकते. फक्त तो मुलगा किंवा ती मुलगी जोपर्यंत मोठी होत नाही म्हणजे सज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला ती प्रॉपर्टी डिस्पोज करता येत नाही, विकता येत नाही. ओके. आणि त्याच्या नावावर असलेली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी अज्ञान पालन करता म्हणून एखाद्या मायनर असलेल्या व्यक्तीची प्रॉपर्टी हँडल करण्यासाठी म्हणून मेजर व्यक्ती नेमली जाते. त्याची आई असेल, वडील असेल, आजी असेल, ज्याला आपण अपाक ज्याला म्हणतो आपण अज्ञान पालन करता येईल म्हणून एखाद्या सज्ञान व्यक्तीचं नाव लागतं ज्याला आपण गार्डियन म्हणू शकू कायद्याच्या भाषेत. ॲज अ गार्डियन म्हणून ते नाव रेकॉर्डवर राहील. त्या व्यक्तीला पण ती प्रॉपर्टी विकता येणार नाही आणि ती लहान मुलाच्या नावावर प्रॉपर्टी आपण करू शकतो. ओके. ओके. प्रॉपर्टी घेताना बऱ्याचदा ना फसवणूक होते डॉक्युमेंटेशनमध्ये. काही बिल्डर्स पण त्याच्यामध्ये वर खाली करतात, पेपर्स वगैरे प्रॉपर मिळत नाही जे लोक घर परचेस करतात. तर आपल्याला काय गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला प्रॉपर्टी घेताना चेक करून घ्यायचे? एखादी प्रॉपर्टी परचेस करताना तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट ही पाहायला पाहिजे की ती प्रॉपर्टी मी जेव्हा विकत घेतोय तेव्हा मला ते लोकेशन आवडलंय, तो बिल्डर खूप चांगला बोलतोय, त्यांची खूप मोठी ॲड आलेली आहे किंवा अमक्याने घेतले म्हणून मला घ्यायचंय असे निकष नको आहेत. बरोबर. आपलं बेसिक क्रायटेरिया काय पाहिजे की त्या प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ते मी व्हॅलिडेट केले आहेत का. ठीक आहे. त्याचा मी टायटल रेकॉर्ड चेक केलं आहे का. जसं ती प्रॉपर्टी आज या बिल्डरकडं आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडं आहे तर ती प्रॉपर्टी त्यांनी कोणाकडनं परचेस केली होती, त्याचा फ्लो कसा आला आहे टायटलचा, मागच्या 30 वर्षांमध्ये 40 वर्षांमध्ये या प्रॉपर्टीचे किती ओनर्स होते, त्यांनी कोणी कर्ज तर काढलं नाही ना, या प्रॉपर्टीवर एखादी केस तर चालू नाही आहे ना, या प्रॉपर्टीमध्ये एखादा क्राईम तर झाला नाही आहे ना. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघाव्या लागतात
आणि या सगळ्या गोष्टी बघणं कायद्याने शक्य आहे. ओके. प्रॉपर्टीच्या जेव्हा गोष्टी तुम्ही या चेक करतात तेव्हा तुम्ही त्या प्रॉपर्टीचं टायटल व्हेरिफिकेशन करता आणि त्या प्रॉपर्टीच्या टायटलचा तुम्ही सर्च रिपोर्ट घेता, ज्याला आपण टायटल सर्च रिपोर्ट म्हणतो. अच्छा. जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन किंवा सर्च रिपोर्ट घेतात तेव्हा तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा आजपर्यंतचा इतिहास कळतो किंवा बॅक हिस्ट्री समजते. जर ती एकदा तुम्ही समजून घेतलीत तर तुम्हाला हे समजू शकतं की मी जे काही माझ्या आयुष्याची सगळी धनदौलत पुंजी देऊन एखादी मालमत्ता घेतोय, प्रॉपर्टी घेतोय, तर ती खरंच क्लिअर टायटल आहे का. ओके. म्हणजे मी घेणारा फ्लॅट जो आहे तो फक्त मलाच विकलाय का अजून 4 लोकांना विकलाय. बरोबर आहे. किंवा मी एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलाय आणि प्रत्येक फ्लॅट ओनरला असं वाटतं की चला आमच्या नावावर फ्लॅट झालाय, पण तुम्हाला फक्त ॲग्रीमेंट करून दिलंय आणि तुम्हाला कन्व्हिन्स डीड दिलंच नसेल तरी तुमची ओनरशिप धोक्यात आहे. आणि अख्खी बिल्डिंग एखाद्या प्लॉटवर उभी आहे पण त्या प्लॉटवर जर कर्ज असेल, राईट, त्या प्लॉटच्या 7-12 जर कर्ज असेल तर ते सगळ्या बिल्डिंगवरती पण कर्ज आहे, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण सोसायटीमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असतो, बरोबर, आपला कुठला तरी एक फ्लॅट असतो आणि पूर्ण जी जागा आहे त्या जागेवर जर रिझर्वेशन असेल, कर्ज असेल, तुम्ही करणार काय. तेव्हा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर ते टायटल सर्च रिपोर्ट जो आहे ते कुठे चेक करायचा. टायटल सर्च रिपोर्ट जो असतो ना त्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही साईट्स आहेत. अच्छा. ज्याच्यामध्ये टायटल सर्च रिपोर्ट हा तुम्हाला वकिलांकडे जाऊन तो काढून घ्यावा लागतो आणि प्रत्येक इयरली त्याची काही सबस्क्रिप्शन असतात किंवा ज्या फीज असतात त्या भरून संबंधित वकील तुम्हाला तो रिपोर्ट देतात की जो रिपोर्ट म्हणजेच त्या प्रॉपर्टीचे सगळे डॉक्युमेंट्स असतात जे तुम्हाला कामाला येतात. तर सर जसं की लोक पोलिसांकडे जायला तर घाबरतात, पण ज्यावेळी गोष्ट वकिलांसोबत संपर्क करण्याची येते तेव्हा पण लोक घाबरतात. पण तुमच्यासोबत तुमचा इतका 24 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये तुम्ही बरेच केसेस बघितलेत, बरेच वेगवेगळे प्रकारचे लोक पाहिलेत. सो तुम्हाला काय वाटतं एक वकिलाचं आणि सामान्य माणसाचं रिलेशन कसं असलं पाहिजे. लोक पोलीस स्टेशनला जायला घाबरतात, आपल्याला ठीक आहे, ती तर मी म्हणतो ती पण भीती नसलीच पाहिजे, आपण सुरुवातीलाच बोललो. पण जेव्हा तुम्ही वकिलांकडे जाता तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एक नियम ठेवायचा, वकील आणि डॉक्टर या 2 लोकांपासून आपण गोष्टी लपवायच्या नाहीत. जसं आपण डॉक्टरला सांगतो की बाबा मला एखादा आजार झाला आहे, जो कदाचित आपण कोणालाच सांगणार नाहीत, पण डॉक्टरला खाजगीत सांगून टाकतो की मी बहुतेक हे खाल्ला असतो किंवा माझ्याकडे ही चूक झाली आहे किंवा मला असं झालं, मला हे दुखतंय किंवा इथे काही डाग आलाय, त्रास होतोय. सेम गोष्ट तुम्ही वकिलांबरोबर वागली पाहिजेत. वकील ही व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, मार्ग दाखवण्यासाठी आहे, कायद्याचे प्रोव्हिजन्स तुमच्यासाठी कोर्टात लढण्यासाठी आहे. पण जोपर्यंत आपण वकिलाला आपलं काय घडलं हे सांगत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. हो, बरोबर. आता गेल्या जवळपास 25 वर्षाचा एक्सपिरियन्स जर म्हणलं तर मी असे लोक बघितलेत की केस तुम्ही जेव्हा सांगता मला तुमची तेव्हा ती नाण्याची एक बाजू असते आणि तुम्ही ज्याच्या विरुद्ध केस केली आहे तो जेव्हा कोर्टात येतो तेव्हा दुसरी बाजू कळते. हो, बरोबर. ही जी बाजू तुम्हाला पहिल्यांदा माहिती असते, पण माझंच फक्त बरोबर आहे म्हणून मी माझंच सांगणार, माझ्याकडनं काय चुकलंय ते तो आल्यावर नंतर त्यांनी सांगितलं तर सांगितलं, असं करून चालणार नाही. आपण केलं असेल सगळं सांगा. बरोबर. आमच्याकडे एक सरळ विषय असा असतो की एव्हरीवन इज नॉट गिल्टी अनलेस अँड अंटिल इट इज प्रूव्हन. ठीक आहे. तर तुमच्याकडनं गोष्ट झाली आहे, एखादा खून झाला आहे, बलात्कार झाला आहे, एखादा फ्रॉड झाला आहे, एखादी चूक झाली आहे, जे काही झालं असेल, तुम्ही जर तुमच्या काउन्सिलला, तुमच्या वकिलाला हे सांगितलं तरच तो तुम्हाला यातनं मार्ग दाखवू शकेल. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे आणि तो माझ्याकडे येऊन बसला आणि तिने मला सांगितलं की माझ्याकडनं गुन्हा झाला आहे, तरी देखील माझं पहिलं कर्तव्य आहे की मला त्याची केस कोर्टात लढायची आहे आणि मला त्याला निर्दोष सिद्ध करायचं आहे. हा विषय कोर्टाचा राहिला, पोलिसांचा राहिला किंवा ज्युडिशियरीचा राहिला की ज्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांनी ती गोष्ट केली आहे म्हणून. बरोबर. हो. एखाद्या केसचा जेव्हा निकाल लागतो तेव्हा सबळ पुराव्याच्या अभावी जर एखाद्या माणसाला सोडून दिलं जातं याचा अर्थ प्रॉसिक्युशन फेल्स टू प्रूव्ह द केस. माझ्या क्लायंट विरुद्ध त्यांना केस प्रूव्ह करता आली नाही म्हणून जर तो निर्दोष सुटला असेल तर वकील म्हणून मी माझं काम योग्य केलेलं आहे. मग त्या क्लायंटनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपल्या वकिलाला सगळं सांगता आलं पाहिजे. मी बऱ्याचदा माझ्याकडे येणाऱ्या लोकांना पण हेच सांगत असतो की तुम्ही जर आलात माझ्याकडे तुमचे प्रॉब्लेम सांगताय, काय घडलं सांगताय, तर इथून बाहेर पडताना तुम्ही डोक्यात हा विचार ठेवून जायला पाहिजे की आता माझे सगळं दुखणं मी यांना देऊन चाललोय.
जर माझ्या ऑफिसमधून माझ्या केबिनमधून बाहेर जाताना तुमच्या डोक्यात तुमच्याच केसचे विचार राहणार असतील तर ते माझं अपयश आहे की बरोबर. कुठंतरी जर तुम्हाला मी न्याय देऊ शकत नसेल, रिलीफ देऊ शकत नसेल तर ती ॲडव्होकसी होऊ शकत नाही. त्यामुळं जे या क्षेत्रात नवीन येतात, मला आता बरीच जी मुलं येऊन भेटतात किंवा आता Okay. माझ्याकडे जे काही ज्युनियर्स आहेत, इंटर्न्स आहेत, त्यांना मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असतो की समोरचा ज्या विश्वासाने तुमच्याकडे आलेला आहे त्या विश्वासाला खरं उतरणं आपलं काम आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. आपल्याला न्याय मिळवून देताना न्यायाधीश व्हायचं नाहीये. करेक्ट. बऱ्याचदा वकील लोक चूक काय करतात की यांनी चूक केली आहे ना म्हणून याच्या बाबतीत असं घडतंय हे ठरवण्याचा अधिकार वकिलाला नाही. बरोबर आहे. त्या माणसाची चूक आहे की बरोबर आहे ते कोर्ट ठरवेल. मला माझा क्लायंट योग्य आहे हे सिद्ध करायचंय, मी तेवढंच लढलं पाहिजे. बरोबर आहे. एवढंच तत्व वकिलांनी पाळलं आणि वकिलापासून काही लपवायचं नाही हे तत्व जर पक्षकारांनी किंवा लोकांनी पाळलं तर हे रिलेशन्स जे आहेत ना ते नक्कीच चांगले होतील. आणि मग रिझल्ट पण तसे येतात. 100% रिझल्ट तसे आहेत. येस येस. थँक्यू सो मच सर. आज एक वेगळा टॉपिक आपल्या चॅनलवरती कव्हर केलाय आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या मलाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी तुमचा जो नंबर आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील, कोणाला ह्या प्रॉब्लेममधून कोण जात असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ठीक. थँक्यू सो मच.